हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज बनवूयात रवा केक. रवा केकसाठी लागणार आहे साहित्य. त्यानंतर मी रवा हा मिक्सरला बारीक करून घेतला. त्यामध्ये 2 वाटी बारीक करून घेतलेला 2 वाटी रवा आणि 1 वाटी पिठी साखर घालून घेतली. त्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर घालून घेतली. त्यामध्ये लागेल अशी थोडीशी दही घातली. मस्त दही वगैरे आपल्याला जेवढे लागते, आंबट होई नये असं घालायचं. मस्त दही घालून घेतली. त्यामध्ये थोडंसं दूध घातलं. दूध आपल्या प्रमाणावरती जसं बॅटर होईल तसं दूध घालून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल घातल्याच्या नंतर छान असं त्याला मिक्स करून घ्या. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. जितकं मिक्स कराल तितका केक छान होतो. मस्त पीठ फुललं जातं. म्हणून मी मस्त मिक्स करून घेतलं. त्यामध्ये थोडासा सोडा टाकला, खायचा सोडा. एकदम नॉर्मल टाकायचा, जास्त प्रमाणात टाकायचं नाही. आणि प्लस वरतून जसं मला दूध लागेल तसं मी थोडं लागेल तसं टाकलं. त्यानंतर एका साईडला मी कुकरचं भांडं घेऊन त्याला सर्व कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं, जेणेकरून आपला केक चिटकू नये. मस्त ते बॅटर केलेलं आपण त्या कुकरच्या भांड्यामध्ये ओतायचं. सर्व ओतून झाल्याच्या नंतर थोडं टॅप करून एका साईडला कुकर गरम करायला ठेवायचा. त्यानंतर ते भांडं त्यामध्ये ठेवायचं, थोडं टॅप करायचं. त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून कुकरची शिट्टी काढून फक्त 30 मिनटासाठी ठेवून द्यायचा. आपला हा केक रेडी आहे. कसा झाला आहे हा नक्की कमेंट करून सांगा. मस्त असा स्पॉन्जी केक झालेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता. मस्त असा केक झालेला आहे. खूप टेस्टी पण झाला होता.